ए किसना, हा काय प्रकार लावलाय हा? आप्पा, घनाच्या तोंडात सोन्याचे 3 दात होते बर का. अरे हा, टाळूवरचं लोणी खायचंय तुला इथं? हे दिनकर बघ रे जरा त्याच्याकडं. हे बघा काय चाललंय काय? हा, हे बघा का जमलेत सगळे? अप्पा, दिनकर, अमोल, तू अण्णा काय चालली मारामारी? नाही हा? अण्णा अण्णा हे सगळं मीच करायला सांगितलं होतं. हो बरोबर आहे, पण काय करायला सांगितलं होतंस आणि कशासाठी? काय रे दिनकर? त्याला विचारा. अमोल, एक आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला एक डेड बॉडी हवी आहे. अरे जर ती डेड बॉडी नाही मिळाली ना तर कॉलेज बेमुदत बंद पडेल. तर दिनकर, रम्या, आप्पा, प्लीज, मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि करिअरचा प्रश्न आहे. काय बोलतो अमोलराव? हा, तुमच्या शिक्षणासाठी तू याची बॉडी चोरणार? चोरणार? मग आणि त्याच्या क्रियाकर्माचं काय? अरे चोरी केलीस? अण्णा हे बघ, दिनकर, जाणारा माणूस गेला ना, तो काय परत येणार आहे का? आणि डेड बॉडी आम्हाला मिळाली तर आमचा अभ्यास तरी पूर्ण होईल. काय बोलतो? पुढे जाऊन डॉक्टर हो. आणि तसंही इथे परत येऊन इथेच गावातच मी दवाखाना टाकणार आहे. तुमचीच सेवा करणार आहे. ए सेवेच्या, इथं आणण्यात म्हणून गप बसलोय, नाही तर साल्या कांडला असता तुला आता इथं. एक्स्ट्रीमली सॉरी, आम्ही चुकलो. आमचा ए अमोल, बाहेरच्या माणसांनी मध्ये बोलायचं काम नाही. हा ठीक आहे. आपल्या धर्माच्या मध्ये बोललेलं कुणी ऐकून घेणार नाही. आणि तुम्ही याचं काय ऐकत बसले? 2 पुस्तकं शिकून आला तर अक्कल गेली याची पाणी प्यायला. त्या यांच्या 2 कानाखाली ठेवून. काय चाललंय दिनकर? मारामारी करायची नाही, मी आहे इथे. तुम्हाला जसं पुस्तकात शिकवतात ना तसं आपल्या धर्मात लिहिलंय की दहनविधीचं महत्व काय आहे ते. बरोबर हा? आहे. अण्णांना विचार, ते सांगतील तुला. कळलं का? आज उगा इथं आणणार म्हणून आम्ही का बसलो. मी माफी मागतो त्याच्या वतीने. हवं तर दिनकर प्लीज. तू काय बघतो नरसळ्या? अरे चला. ए यार चला रे, चला. चल. ए ऍम्ब्युलन्स पण घ्या घरी. ए बाकीचे घराचे इथे भेटा सगळे. काय आहे? ए चला ना, झालं ना हा काय प्रकार होता आता? आपलं बोलणं झालं होतं काल. हो हो मी बोललो होतो याच्याशी. हो अण्णा, शांत. चोरी करतोस तू? नाही अण्णा, काय अमोल? प्रेताची चोरी. अरे अमोल, सॉरी अण्णा. घरी या ताबडतोब, दोघही जण. अण्णा, एक मिनिट. आणि मी घरी येईपर्यंत घरीच थांबायचंय. अण्णा, आणि थांबायचंय. खूप चिडले होते का ग ते? खूप चिडले होते. त्या किसनाला तो खूप मारला असता, पण ते अण्णामध्ये पडले म्हणून. अण्णा शांत. अरे देवा. अण्णा, आहो, मी काय म्हणते, आपण थोड्या वेळाने. बस, ते कपडे वगैरे बदलणं सगळं नंतर. मुलांनी जो पराक्रम केलाय ना गावात, पेढे वाटून येतो आता गावात जाऊन. प्रेत चोरलं माहितीये? मी नसतो तर मारला असता गावात पोरांनी याला. हे शिकवतो कॉलेजमध्ये, याच्यासाठी पाठवलंय कॉलेजमध्ये. चोऱ्या करतायत. बाजाला ते कॉलेज वगैरे सगळं. हं? काही डॉक्टर वगैरे व्हायची गरज नाही. आहो, काय जे भरलेत ना पैसे, त्याच्यावर तर्पण करतो मी. ताबडतोब इथे घरी यायचंय, कळलं? आपला व्यवसाय, आपली परंपरा पुढे सांभाळायची. बस. अण्णा झालं ना आता सगळं. म्हणून चिडू नको का? मी चिडलो म्हणजे ही पोरं वाटेल तसं वागतात. आई बापांनी चिडायचंही नाही का? त्या दिनकर समोर हात जोडायला लागले मला ह्याच्यामुळे. काय मान राहिला गावात? दिनकर समोर. आजूबाजूच्या गावांमध्ये आपल्या किरवंताचं काम करणाऱ्या माणसाला गिधाडभट म्हणतात, कळतंय का? पण आजपर्यंत ह्या गावात मला कोणी मिळलंय तसं? मान होतं गावात, मान. एका प्रसंगामुळे सगळी माती झाली. असं वाटलं होतं तिथल्या तिथे दोन मुस्कडी माराव्या, तिथल्या तिथे. अरे काय करणार? हे एवढ्या मोठ्या मुलाला कुठे हात लावणार? हे आपले संस्कार. काय करताय तुम्ही? सगळं आपण कमी पडलो. आपणच कमी पडलो. आजी,
मी ना तुला घरभर शोधलं आणि तू इकडे काय करते? आजी, देहदान म्हणजे काय ग? आलं वाटतं तुझ्यापर्यंत सगळं. ये. देहदान मूर्खपणा आहे सगळा. आता माझंच बघ ना, इतकी वर्ष मी माझ्या घरासाठी, माझ्या माणसांसाठी सगळं केलं. झाला की माझ्या देहाचा उपयोग. आणखी देहदान कशाला? मेल्यानंतर तरी सुखाने जगू दे मला. माझ्या आत्म्याला शांती मिळू दे. नंतर काय कळतं आपल्याला? आपण रोज रात्री झोपतो आणि उठतो सकाळी. इन बिटवीन काय घडतं कुठे सांगू शकतो आपण? मी माझ्या अभ्यासाची पुस्तकं कशी आपल्या ड्रायव्हर काकांच्या मुलाला देते दरवर्षी. आय गिव्ह ओनली बुक्स, नॉट नॉलेज. आणि सोल म्हणजे आत्मा की काय तो अमर असतो ना. इट्स लाईक नॉलेज. हे आत्मा बित्मा तुला आत्ताच शिकवलंय का काय? नाही ग, मी हे नेटवर वाचलंय. मी असं वाचलंय की आवर बॉडी इज मोड ऑफ ट्रान्सपोर्ट विथ विच वी ट्रॅव्हल फ्रॉम लाईफ टू डेथ. म्हणजे आपली बॉडी आहे ना, ही एक गाडी आहे, अ कार, ज्यातून तुम्ही ट्रॅव्हल करता, प्रवास करता. देहाची आसक्ती असे बहुहिमपुटी, दोनच काठ्या फक्त एकची ताटी. येसी कसा जासी कसा, जाणसी न काही, मोह तरी सुटता सुटला तुला नाही. ए आजी, आजी, तुझं लक्ष आहे का माझ्याकडे? मी काय बोलते? आय एम सॉरी, पण काय झालं? काही नाही ग, काही नाही. मी आता एक काम करते, मी तो देहदानाचा फॉर्म मागवून घेते. आजी, बेस्ट आयडिया. तुझ्या बरोबर ना माझ्यासाठी पण मागवतो फॉर्म. मी पण करते देहदान. शुभ बोल बाळा, शुभ बोल. आयुष्मान भव. सगळ्यांचे प्रयत्न फेल होत आहेत अमोल. तुला कळतंय का? तुला कळतंय का अमोल? कॉलेज बंद होईल. हो, आता सध्या तरी तसंच होणार आहे. आपण भेटू नाही शकणार. का? तू ये ना कॉलेजला भेटायला मला. एवढं काय? नाहीतर बाहेर भेटू. नाही, साहेबांनी मला सांगितलंय की आपल्या आपल्यात राहायचं. मैत्री करायची ती तोला मलाच्या माणसांची. पुढे डॉक्टर झाल्यानंतर विधान परिषदेवर जायचंय तुम्हाला. काय समजलं? काय करायचं? अमोल, तू ऐकतोयस का मी काय बोलतेय ते? हॅलो, ऐक ना, ते बघू. मी तुला थोड्या वेळात फोन करू. हो. तुम्हाला किती महिने पूर्ण बॉडी सेटिंग झाली, सगळ्या गोष्टी सॉर्टेड. प्रत्येक गोष्ट पैसे 25 ते 30,000. काय चाललंय रे तुझं? हा, प्लॅनिंग चालू आहे ना? गावात मार खाता खाता वाचलोय मी. ओ बाबांनो, कशाला पडताय यार? हे आपलं काम नाहीये. अरे कड्यावर मिळेल तेव्हा मिळेल ना. फायर ब्रिगेडच्या लोकांना प्रॅक्टिस व्हावी म्हणून स्वतःचं घर कोणी पेटवून लावत नाही. अरे तसं काही होणार नाहीये किशोर. अबे आपला प्लॅन सांग ना, किती झकास आहे तो. हे बघ, आपण आहे ना, हे काय प्रॉब्लेम आहे? काय मिळेल तेव्हा मिळेल. उगाचच केलाय का हा स्ट्राईक? केला? हा, उपयोग काय झाला? हे बघ निखिल, आपल्या कॉलेजचा जसा प्रॉब्लेम आहे तसा अनेक कॉलेजेसचा असेल, पण त्यांनी स्ट्राईक केलाय का? ते शिकतायत त्यांचं त्यांचं. एक कड्यावर मिळत नाही म्हणून आपण अख्खं कॉलेज बंद केलं. अरे अॅनाटॉमी एक सब्जेक्ट झाला ना, पण इतर अनेक सब्जेक्ट आहेत ते शिकू आपण. आणि कड्यावर मिळाल्यानंतर अॅनाटॉमीचं प्रॅक्टिकल शिकू. आणि नाहीच मिळालं कड्यावर, मग पुढच्या वर्षी शिकू. एवढं काय त्यात? नाहीतर ऑनलाईन शिकू. ऑनलाईन शिकू? हो. मग उद्या एखादा पेशंट आला तर तू त्याला ऑनलाईन तपासणार का ऑनलाईन सर्जरी करणार त्याची? अरे काय बोलतोयस तू? तू जे बोलतोयस ते शक्य जरी झालं तरी डॉक्टर म्हणून आपली गरज काय राहील? लोक घरच्या घरी ऑपरेशन नाही का करणार? इंजेक्शन कसं द्यायचं हे ऑनलाईन आपल्याला बघता जरी आलं ना, तरी इंजेक्शन देणारा हात हलका असेल तर तो आजही जाणवत नाही. म्हणून आपण डॉक्टर्स गरजेचे असतो. इंडिकेशनसाठी नाही, कॉन्ट्रा इंडिकेशनसाठी गरजेचे असतो.
डिजिटल मध्ये आपल्याला सगळं बघता येईल, विकत घेता येईल, पण स्पर्श आणि भावना त्या ऑनलाईन बाजारात आजही मिळणार नाहीत, कधीच मिळणार नाहीत. त्यासाठी प्रॅक्टिकल इज इम्पॉर्टंट. अप्रोच किंवा एक्सपिरियन्स और बोथ. कळलं? अहो, या वृत्रासुराचं तप सुरू होऊन तब्बल 18 वर्ष झाली. सगळं देव मंडळ घाबरून गेलं, कारण साधं सरळ सोपं आहे. अहो, तप पूर्ण झालं की त्याला वर द्यावा लागणार. आणि पूर्वीच्या काळी दिलेला वर खरा असायचा बर का, नाहीतर आता. अहो, आपल्या गावामध्ये धरण व्हावं म्हणून आपण अर्ज केले, विनंत्या केल्या, आंदोलनं केली, पण कागद वर सुद्धा गेला नाही. हा, पण पूर्वी तसं नव्हतं. या वृत्रासुराच्या तपश्चर्येमुळं सगळं भूमंडळ कसं गदगदून गेलं. वृत्रासुरे त्रस्त सकळ, देवादिक झाले हतबल, काही सुचेना शक्कल, अक्कल गुंग जाहली. काही लफडा नाही आहे ना? नाही म्हणजे आहे तसा थोडा, पण आपल्यात ठेवलं तर काय विषय नाही हो. तुम्ही चला, मी बघतो. ठीक आहे निखिल. हा चल. साहेब, बॉडी जमावून 48 तास झाले होते. मला वाटलं ही बॉडी बेवारच झाली असेल. तेवढ्यात हे मुलं आली, म्हणली कॉलेजमध्ये शिकायसाठी म्हणून बॉडी पाहिजे. कसं आहे ना साहेब, लहानपणापासून माझी पण शिकायची लय इच्छा होती हो. म्हणजे तुम्ही बघितलं ना, मोठी मोठी माणसं म्युन्सिपॅलिटीच्या दिव्याखाली बसून मोठी झाली, शिकली, फेमस पण झाली, असं मी वाचलं होतं. पण कसं आहे ना साहेब, आमच्याकडं गावाकडं लाईटीचे दिवे नाहीत, त्यामुळं माझं शिक्षण होऊ शकलं नाही हो. पण साहेब, माझं शिक्षण नाही झालं म्हणून काय झालं, यांना मुलांना मदत म्हणून तेवढंच फक्त केलं. साहेब साहेब नको. नाही साहेब, गावात लाईट नाही म्हणून शिकला नाही काय? आणि पैसे घ्यायला बरोबर शिकलास? अहो फक्त मी बघ मारे. ओ साहेब नाही. 8 टका याला. भाऊराव, आता काय करायचंय? तुमच्या पोरांनी मोठी भानगड करून ठेवली आहे. बॉडी बेवारच नाहीये, शिवाय लाच द्यायचा प्रयत्न केलाय. आजकाल या डेड बॉडीचा काळा बाजार पण होतोय. काय आहे इन्स्पेक्टर साहेब, मिटवून टाका ना इथंच सगळं. असं कसं साहेब, कायदा पण काही चीज आहे ना. माहिती हो, लेखी काय नाही ना. अजून तरी नाहीये. मग काय, मी सांगतो ते ऐका. ते मी सांगतो तसं करा साहेब, सगळं होऊन जाते बघा. शेवटी कसं आहे साहेब, कागदापेक्षा माणसांवरती विश्वास महत्वाचा. काय बरोबर. तुम्ही असं करा, एकदा घरी या. साहेब, आज जमणं अवघड आहे. वाकनीस हे सगळं बघतील. येतो. नमस्कार. आता मी सांगेन तसं करूया. फोन केला? हो सर, हो हो हो. नाही, ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत तुम्ही केलेलं सहकार्य अत्यंत मोलाचं आहे. हा नाही नाही सर, काळजी करू नका. माझी माणसं तिथे अर्ध्या तासात पोहोचतील. हो हो हो. सर, मी तुम्हाला अगदी थोड्या वेळात फोन करू, चालेल? थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. या या या. सॉरी. हा, अमोल. मी. बोल, तू फोन केला होतास ना?
हो सर. हा निखिल. हाय. नमस्कार. नवनाथ. हॅलो. कविता. हाय. हॅलो सर. सर आम्ही मेडिकल स्टुडंट्स आहोत. हा. आणि आम्हाला कड्यावर मिळत नाहीये. बरोबर. हो. म्हणजे आम्ही बरेच प्रयत्न केले आणि सगळ्यात शेवटी इकडे आलात. हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. या. मला एक सांगा, आपल्याला बाजारात एखादी वस्तू हवी आहे जी मिळत नाहीये, अशा वेळी तुम्ही काय कराल? ती गोष्ट जास्त पैसे देऊन विकत घेऊ. म्हणजे काळा बाजार. म्हणजे आम्ही तेही प्रयत्न केले पण काही उपयोग नाही. अरे, असं लाच देऊन वस्तू विकत घेणं किंवा काळा बाजार करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात आहे ही. माझं पर्सनल ओपिनियन विचाराल ना, तर अशा लोकांच्या पार्श्वभागावर चांगले सॉरी नाही सर. नाही, काय होतं, असं कितीही आपल्या मनात आलं ना तरी आपण प्रॅक्टिकली हे करू शकत नाही, हे दुर्दैव आहे. आय एम शुअर युअर राईट सर. पण ही परिस्थिती सुधारली असेल ना. आय मीन बॉडी आणि ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस असेलच की. हा, म्हणजे अवेअरनेस झालाय खरा, पण तो फक्त तरुण पिढीमध्ये झालाय. देहदानाची इच्छा असणारे मॅक्सिमम तरुण आहेत, पण त्यामुळे मेडिकल सायन्ससाठी कड्यावर मिळणं मुश्किल. यु नो, म्हणजे तरुण पिढीमध्ये मृत्यूदर वाढावा असं नाही ना आपण म्हणू शकत. शिवाय देहदान केलेल्या लोकांच्या घरात वेगळेच इश्यू आहेत. काय इश्यूज आहेत? नाही म्हणजे माणूस मेला म्हणजे गेला की विषय संपला. बाकी माग जे उरतात ते आपापलं आयुष्य जगतातच की. असं खरंच सगळ्यांना वाटायला लागलं ना तर मग आमची गरजच उरणार नाही. पण असं होत नाही. आपण समाजाचं देणं लागतो, देहदान केलंच पाहिजे या भावनेनं फॉर्म भरले जातात, पण प्रत्येक वेळी घरात सांगितलं जातच असं नाही. या बाबतीतले डॉक्युमेंट्स गहाळ केले जातात किंवा लपवले जातात. पण असं का? कशाला उगाच ते अभद्र विचार? अशानं आत्मा तळमळत राहील, त्याला मोक्ष कसा मिळणार? आपल्या रूढी प्रथा परंपरा आपण जपायला नकोत का? असं म्हटलं जातं. पण समाजाच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या अशा परंपरा आपण मोडल्या तर काय हरकत आहे म्हणतो मी. पण सर, यावर काहीच सोल्युशन्स नाहीये. आहेत ना, बरेच आहेत. आम्ही देहदानाचं कार्ड इश्यू केल्यानंतर ते आधार कार्ड बरोबर लिंक केलं जावं, जेणेकरून ज्या व्यक्तीने देहदान केलंय त्याच्या मृत्यूनंतर त्याचं दहन किंवा दफन होणार नाही. आणि फक्त सरकारकडे ही जबाबदारी टाकून चालणार नाही. आपण सरकारकडे आपले हक्क मागतो की नाही, मग आपण सुद्धा आपली कर्तव्य पार पाडायला हवीत. सॉरी सर, पण मला तुमचं नेमकं म्हणणं समजत नाहीये. ओके, लेट मी एक्सप्लेन इट टू यू. सध्या तरी देहदानाचं, अवयवदानाचं नेमकं महत्व खूप मोठ्या प्रमाणात तरुणांना समजलंय, पण आता सिनियर सिटीजन्सनी सुद्धा ते समजून घ्यायला हवंय. सवलती मिळणं हा जसा वरिष्ठ नागरिकांचा हक्क आहे, तसंच आपल्या पश्चात आपल्या देहाचा, अवयवांचा उपयोग करून एखाद्याचा जीव वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं का नाही वाटत? हक्क हवेत ना, तर मग कर्तव्य सुद्धा पार पाडायला नकोत का? आणखीन एक मला असं वाटतं, म्हणजे तुम्ही आता भावी डॉक्टर्स म्हणून तुम्हाला सांगू शकतो, तुमच्या प्रिस्क्रिप्शनवरती देहदान, अवयवदान हेच श्रेष्ठ दान असं तुम्ही तरी लिहायला लागा. नाही, मान्य आहे की ह्याच्याने अवेअरनेस तर नक्कीच वाढेल, पण प्रत्यक्षात काही फरक पडेल का? निदान सुरुवात तरी होईल. आय एम सॉरी, पण हा खरंच तितका मोठा इश्यू आहे का? का तो इश्यू क्रिएट केला जातोय? आय मीन, का पुन्हा एकदा कुठल्या तरी राजकारणाचा भाग वगैरे? नाही 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 नाही, तसं नाहीये. कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण दरवर्षी आपल्या देशात 5 लाख मृत्यू केवळ अवयवदान न झाल्यामुळे होत असतात. आज 2021 साली आपला भारत देश प्रगतीपथावर असेल, पण तो बाकी सगळ्यात देहदान आणि अवयवदान याच्या बाबतीत ग्लोबली आपण सगळ्यात शेवटचे आहोत. वी आर द लोएस्ट. आमच्या लेटेस्ट सर्व्हेनुसार
आपल्याला दरवर्षी 1,00,000 किडनीज हव्या असतात, पण आपण जेमतेम 5,000 किडनीज मिळवू शकतो. हीच गोष्ट नेत्रदानाच्या बाबतीत. वर्षाला आपल्याला 1,00,000 डोळे हवे असतात, डोनर्स कडनं आपण जेमतेम 25,000 मिळवू शकतोय. सगळ्या परीक्षांच्या बाबतीत आपण 35% म्हणजे पास म्हणतो ना, मग देहदान आणि अवयवदानाच्या बाबतीत आपण सबशेल फेल आहोत. नापास आहोत, नापास. देहदान समितीचं नाव 8275 का? आपण नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतो. का माहितीये? बिकॉज नथिंग गोज वेस्ट. आपलं सुद्धा तसंच आहे. आपण आपल्या पश्चात देहदान करून किंवा अवयवदान करून किती जणांना मदत करू शकतो याची काही कल्पना आहे? नाही. 8 ऑर्गन्स, 2 डोळे आणि 75 बॉडी टिश्यूज, म्हणजे आपण एकूण 85 जणांच्या कामी येऊ शकतो. अर्थात अवयवदानाच्या बाबतीत काही मेडिकल रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण देहदान करून आपण मेडिकल सायन्सला नक्कीच मदत करू शकतो. फक्त काय सर? फक्त इच्छाशक्ती हवी. सावत्रपणाचं दुःख तुम्हाला नाही कळणार, आणि तेच दुःख मला अमूलला द्यायचं नाहीये. तुम्ही लग्नासाठी जेव्हा मला मागणी घातली तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण आपल्या मुलासाठी प्रयत्न नाही करणार. त्याच्या मनात माझ्याबद्दल काय निर्घाट बसली आहे हे कळलं तरी पुरेसं आहे. आणि एक करा, तुमच्या आधी मला जाऊ द्या. म्हणजे तुम्ही त्याला सांगू शकाल, माझ्या वतीनं पोटच्या पोरासारखा मानते मी त्याला. अक्कांची जागा घेऊन मी जर का काही चूक केली असेल तर त्याला म्हणावं, मला माफ कर. तुझं देहदानाचं म्हणणं होतं, तिला पटलं होतं. आपल्या पुराणांमध्ये, धर्मात या असल्या गोष्टींना काही आधार नाहीये. कोणी निर्माण केला धर्म? आता तो वाद नको. कोणी ठरवलीत क्रियाकर्म? आपणच ना. चराती चरतो भग,
पूर्वी असं म्हणायचोच ना आपण, चालणाऱ्यांचं भाग्य उदयास येतं. अहो पण आता गाड्यांनी फिरणाऱ्यांचं भाग्य सुद्धा उदयास येतच की. आणि जर का पुराणाचा दाखला द्यायचा झालाच तर वृत्रासुराची कथा माहीतच आहे तुम्हाला. या वृत्रासुरानं घोर तप केलं आणि देवांना प्रसन्न करून घेतलं. त्यांच्याकडून शक्ती जशा प्राप्त झाल्या मग मात्र असुर झाला. आताच्या काळामध्ये सुद्धा शक्ती प्राप्त झाल्यामुळे आसुरी प्रवृत्तीकडे गेलेले बरेच आपण बघतोच की हो. हे सगळे वृत्रासुराची मॉडर्न कॉपी आहेत. पण सगळे लोक घाबरून गेले, त्रासून गेले आणि भगवंतापाशी प्रार्थना केली. देवा परम समर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा, आलो शरण तुला मी दीन तुझा ठेवितो पदी माझा. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. आणि असा साऱ्यांचा धावा ऐकल्यानंतर महाविष्णूंच्या डोळ्यासमोर तरळले ते दधीची नावाचे ऋषी. दधीचीची कथा मलाही माहिती आहे. माहितीये मलाही, पण त्याचा अर्थ मला आत्ता कळला. मला एक सांगा, वृत्रासुराचा जन्म पुन्हा होऊ शकतो? आजच्या काळात? आजच्या काळात आपल्याला असलेले आजार, व्याधी, रोगराई आणि सतत एखाद्या गोष्टीची वाटणारी काळजी, हेच वृत्रासुर आहे. ह्याचं अवडंबर माजलंय. ह्यावर मात करायची झाली तर दधीची ऋषींनी देहत्याग केला. त्यांच्या हाडांपासून बनवलेल्या वज्रानं त्या वृत्रासुराचा वध झाला आणि सगळ्या सृष्टीमध्ये सौख्य शांतीचं वातावरण निर्माण झालं. वचन पाळणं ही तुमची परंपरा आहे ना? मग माझ्यासाठी एक करा. फार दिवस नाही उरले तो माझे. माझ्या पश्चात माझा देह दान करा. माझ्या मुलासाठी राग होऊन जगायचं नाहीये मला. शेवटची इच्छा समजावी तर माझी. वचन द्या. अण्णांनी तिला वचन दिलं होतं तेव्हाच तिचा मोक्ष ठरला होता. आत्ताचे वृत्रासुर कोण आहेत हे तिला माहित होतं की नाही देव जाणे. पण दधीची मरण्याची निवड मात्र तिने केली होती. अण्णा, तुला सांगायचं नाही या अटीवर तिने मला हे दिलं होतं. अमोलसाठी. अमोल, माझ्या पोटी जन्माला आला असतास तर भरून पावले असते. देहाचं दान करणार आहे मी. अमोल, तरी पुढच्या जन्मी हक्का बनून येईन मी. तुझीच मावशी. एक मिनिट, मला अजून एक फॉर्म देता? भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले
गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे ते धन जन माता पिता, नावडे ते धन जन माता पिता. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे. काहीच साकडे पडून दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग